नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी याबद्दलची माहिती जी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, म्हणजे जैवविविधता, ही जैवविविधता कोणकोणत्या प्रकारची असते किंवा ज्याला आपण त्याचे स्तर कोणते आहेत किंवा त्यामध्ये पाहत असताना आपण त्याची व्याख्या काय आहे, या सर्व बाबींचा अभ्यास आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये जे आहे ते केलेलं आहे. या आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण व्हॅल्यू म्हणजे इथं किंमत नसून तर व्हॅल्यू म्हणजे त्याचं एक मूल्य किंवा ज्याला आपण इम्पॉर्टन्स या अर्थाने म्हणतो. आणि मग हे कशाचं इम्पॉर्टन्स, तर बायोडायव्हर्सिटीचं, म्हणजे एकूणच जैवविविधतेचं पर्यावरणामध्ये असेल किंवा निसर्गामध्ये असेल किंवा मानवी जीवनामध्ये असेल, त्याचं मूल्य काय आहे किंवा त्याचं महत्त्व कसं आहे, हे आपल्याला या व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी हा जो काही मुद्दा आपल्याला अभ्यासासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. यामध्ये व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला जवळपास 5 ते 6 मुद्दे आपल्या अभ्यासक्रमात जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता या 5 ते 6 मुद्द्यांव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जैवविविधतेचे खूप मोठ्या प्रमाणात, ज्याला आपण म्हणतो की फायदे किंवा त्याचं मूल्य जे आहे आपल्या मानवी जीवनामध्ये म्हणा किंवा निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये असलेलं पाहायला मिळतं. पण त्यापैकी जे काही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे 5 ते 6 मुद्दे देण्यात आलेले आहेत, त्यावरती आपण या लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. यामध्ये कन्झम्पटिव्ह यूज, त्याचबरोबर प्रोडक्टिव्ह यूज, त्यानंतर सोशल व्हॅल्यू किंवा सोशल यूज कसा आहे जैवविविधतेचा आपल्याला, त्याचबरोबर इथिकल व्हॅल्यू, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून किंवा नीतिमत्ता किंवा नीतिमूल्ये जे आहेत आपले जीवन जगत असताना, तर त्यासाठी सुद्धा इथिकल व्हॅल्यूचा वापर किंवा या बायोडायव्हर्सिटीचा यूज आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. आणि ऑप्शनल व्हॅल्यू म्हणजे या व्यतिरिक्त आणखी काही त्याचे वापर किंवा यूज जो आहे तो सुद्धा आपल्याला या जैवविविधतेच्या उपयोगामध्ये किंवा जे काही त्याचं महत्त्व आहे या लेक्चरमध्ये आपण ते जे आहे ते जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण जर पाहिलं तर एक कन्झम्पटिव्ह यूज किंवा कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू या अर्थाने आपल्याला मुद्दा जो आहे तो देण्यात आलेला आहे. मग कन्झम्पटिव्ह यूज किंवा कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वी तलावरती असणाऱ्या ज्या काही वनस्पती असतील किंवा सूक्ष्मजीव असतील किंवा ज्याला आपण म्हणतो की प्राणी असतील, म्हणजे एकूणच जे काही सजीव आहेत किंवा जैवविविधता जी आपल्याकडे उपलब्ध आहे, मग ती वनस्पतींच्या रूपांमध्ये असेल किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की प्राण्यांच्या स्वरूपामध्ये असेल, सूक्ष्मजीवांच्या स्वरूपामध्ये असेल, तर या जैवविविधतेचा वापर आपण त्याचा कन्झम्पशन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा उपभोगाच्या दृष्टिकोनातून कसा वापर त्याचा करतो यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. आता उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर बायोडायव्हर्सिटीचा यूज कन्झम्पटिव्हच्या दृष्टिकोनातून कसा होतो, तर एक आहे तुमचं फूड, ज्याला आपण अन्न म्हणतो, तर आपण त्याचा अन्न म्हणून वापर करतो. आता यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 80,000 वनस्पतीच्या अशा स्पेसीज आहेत किंवा प्लांट स्पेसीज आहेत ज्याला आपण एडिबल स्पेसीज म्हणतो. एडिबल म्हणजे काय, जे खाण्यायोग्य, म्हणजे एकतर आपण त्याची पानं असतील किंवा त्याची फळं असतील किंवा आणखी त्याच्यापासून मिळणारे जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण त्यामध्ये त्याचा अन्न म्हणून वापर जो आहे तो त्या ठिकाणी करत असतो, म्हणून त्याला आपण फूड व्हॅल्यू या अर्थाने जे आहे ते वापरतो. दुसरं आपण जर पाहिलं तर जवळपास 90% जे काही फूड क्रॉप्स आहेत, जे की आपण डोमेस्टिकेटेड फ्रॉम वाईल्ड ट्रॉपिकल प्लांट्स म्हणतो. वाईल्ड ट्रॉपिकल प्लांट्स म्हणजे काय, तर आपण ज्या वनस्पतींची लागवड करत नाही, ज्याला आपण जंगली वनस्पती म्हणतो, की ज्या निसर्गतःच आपल्याला या वनांमध्ये किंवा फॉरेस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वनस्पतींचा वापर आपण आपलं अन्न म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते करत असतो. हा झाला त्याचा पहिला वापर जैवविविधतेचा. दुसरा आहे तुमचं ड्रग्ज आणि मेडिसिनच्या बाबतीमध्ये. आता ड्रग्ज आणि मेडिसिनच्या बाबतीमध्ये काय आहे, तर आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीनं या वनस्पतींपासून आपल्याला अन्न उपलब्ध होतं, त्याचबरोबर आपल्याला
या वनस्पतींपासून वेगवेगळ्या प्रकारच्या औषधीसुद्धा आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळतात. आज जर आपण पाहिलं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषधांचा मार्केट आपल्याला असलेला पाहायला मिळतं. तर ह्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत किंवा आयुर्वेदिक औषधं आहेत, हे कुठून मिळतात आपल्याला? तर ही सगळी जी आहेत या वनस्पतींपासून, मग त्याचे मुळं असतील, साल असेल, खोड असेल, यापासून आपण त्याचं जे आहे किंवा बिया असतील, त्याच्यापासून आपण ते जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करत राहतो. यामध्ये जी काही 75% वर्ल्ड पॉप्युलेशन आहे, ज्याला आपण इट डिपेंड्स अपॉन द प्लांट्स ऑर प्लांट एक्स्ट्रॅक्ट फॉर मेडिसिन्स. म्हणजे अगदी पुरातन काळापासून जर आपल्याकडे पाहिलं, विशेषतः भारतामध्ये, तर आपल्याला आयुर्वेदिक औषधं किंवा आयुर्वेद जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रगत असलेलं पाहायला मिळतं. जे पूर्वीच्या काळी जे ॲलोपॅथी किंवा आत्ताचे जे दवाखाने आहेत त्याची सुविधा नव्हती. मग त्याऐवजी जे आपल्याला जडीबुटी किंवा वैद्य लोक जे आहेत ते अशा आपल्याला जंगली वनस्पतींपासून, मग त्यांच्या पानांपासून असेल, त्यांच्या खोडापासून असेल, त्यांच्या मुळापासून असेल, किंवा त्याचा बिया असतील किंवा फळं असतील किंवा त्याची साल असेल, यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आहेत ते तयार करून द्यायचे आणि त्याचा वापर आपण रोग नियंत्रणासाठी किंवा रोगावरती उपचार करण्यासाठी करत राहायचो. तर हा सुद्धा एक जैवविविधतेचा वापर किंवा महत्त्व म्हणून आपण पाहू शकतो. यामध्ये पुढं चालून आपण जर पाहिलं तर पेनिसिलिन नावाचं एक अँटीबायोटिक आहे. ह्या पेनिसिलिन अँटीबायोटिक हे कशापासून मिळतं? तर आपल्याला एक फंगस आहे ज्याचं नाव आहे पेनिसिलियम, ज्याला पेनिसिलियम नोटॅटम असं नाव आहे. आणि या पेनिसिलिनचा यूज किंवा वापर आपल्याला ज्यावेळेस जखम होते, ती जखम बरी होण्यासाठी किंवा हील करण्यासाठी, ज्याला आपण वुंड हिलिंग म्हणतो. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स वगैरे लावतो जखम बरी होण्यासाठी, तशाच प्रकारचं एक अँटीबायोटिक आहे ज्याचं नाव आहे पेनिसिलिन. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये या औषधाचा शोध जो आहे तो आपल्याला लावलेला पाहायला मिळतो. आणि या पेनिसिलिनचा वापर जो आहे तो या वुंड हिलिंगसाठी केला जातो. मग या पेनिसिलिन बरोबरच इतर टेट्रासायक्लिन सारखे जे प्रोडक्ट आहेत, जे बॅक्टेरियापासून तयार केले जातात, किंवा क्विनिन आहे, इट्स ऑप्टेन फ्रॉम बार्क किंकोना ट्री. अतिशय एक ज्याला आपण म्हणू शकतो की चांगलं उदाहरण आहे की बायोडायव्हर्सिटीचा यूज किंवा वनस्पतींपासून आपण औषधं रोगप्रतिकारक ह्याच्यासाठी कशी बनवू शकतो. तर क्विनिन हे जी काही किंकोना ट्री आहे, या किंकोना वनस्पतीचे जे काही बार्क आहे, बार्क म्हणजे ज्याला आपण साल म्हणतो त्या वृक्षाची, या सालीची पावडर किंवा भुकटी पासून बनवलेली जी गोळी आहे, ज्याला क्लोरोक्विनिन म्हणले जातं. आणि हे जे काही क्विनिनचा ड्रग आहे किंवा गोळी आहे, याचा वापर आपल्याकडं जे मलेरिया आहे, ज्याला आपण थंडी ताप वगैरे म्हणतो, तर या मलेरियाचा वरती उपचार करण्यासाठी या क्विनिन नावाचा औषधाचा वापर केला जातो किंवा क्विनिनची गोळी जी आहे ते दिली जाते. आणि मग ही गोळी कशापासून तयार केली जाते? तर आपल्याला या बार्क किंकोना ट्रीपासून तयार केली जाते. आणि म्हणून आपण आता ग्रामीण भागामध्ये राहतो, बऱ्याच वेळेस आपण प्रवासामध्ये किंवा इकडं येत असताना आपण जर पाहिलं तर भिंतीवरती वगैरे नावं किंवा ज्याला आपण म्हणू शकतो पेंटिंग्ज आपल्याला पाहायला मिळू शकतात, जी की आरोग्य विभागाच्या वतीनं दिलेल्या असतात. यामध्ये काय आहेत म्हणी? तर क्लोरोक्विनची गोळी करी हिवतापाची होळी. म्हणजे हिवताप म्हणजे मलेरिया, मलेरियावरती ट्रीटमेंट करण्यासाठी या क्विनिन गोळीचा वापर केला जातो. तर अशा रीतीनं आपल्याला या वनस्पतींपासून मोठ्या प्रमाणात औषधंसुद्धा मिळतात. आणखी काही उदाहरणं आहेत जी की अँटी कॅन्सर ड्रग्ज म्हणून वापरले जातात. मग विम्बॅल्स्टिन असेल किंवा विन्क्रिस्टिन असेल, याचा सारखा वापरसुद्धा आपल्याला त्या वनस्पतींपासून बनवलेल्या ड्रग्सचा वापर जो आहे तो आपण रोग बरे होण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपचार करण्यासाठी केला जातो. आता त्यानंतर याच वनस्पतींचा वापर आपण फ्युएल म्हणून करतो. फ्युएल म्हणजे काय? तर इंधन म्हणून. आता ग्रामीण भागामध्ये आपण राहतो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्याच घरी किंवा प्रत्येक व्यक्तीकडे गॅस किंवा स्टोव्ह किंवा बाकीच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत. मग अशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे जंगलातून आणलेलं लाकूड जे आहे किंवा ज्या वनस्पती आहेत, त्याचे जे काही पार्ट्स आहेत, त्याचा वापर आपण इंधनासाठी लाकूड, ज्याला फ्युएल वूड म्हणून जे आहे ते, किंवा चुलीत वापरण्यासाठी आपण जो आहे तो करत राहतो. त्यासोबतच जे काही फॉसिल फ्युएल्स आहेत किंवा ज्यामध्ये कोळसा असेल, पेट्रोलियम प्रोडक्ट्स असतील किंवा नॅचरल प्रोडक्ट्स असतील, की ज्याला आपण फॉसिलाइज्ड बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की इंधनाचा आणि जैवविविधतेचा काय संबंध आहे?
तर आपल्याला मिळणारी जी काही जीवाश्म इंधनं आहेत, आता जीवाश्म इंधनं म्हणजे काय? जीवाश्म इंधने म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती असलेल्या ज्या वनस्पती आहेत किंवा जे प्राणी आहेत किंवा जे सजीव आहेत, ज्यांच्या शरीरामध्ये ज्याला आपण ऑर्गॅनिक कंटेंट आहे असं म्हणतो, या प्राण्यांचं ज्या ज्या वेळेस आपल्याला या पृथ्वी तलावरती व्होल्कॅनिक इरप्शनच्या माध्यमातून किंवा ज्याला आपण ज्वालामुखी बाहेर पडला यावेळेस म्हणतो, तिथं ही पूर्ण संपदा जी आहे, वनसंपदा असेल किंवा प्राणी संपदा जी आहे किंवा हे जे प्राणी आहेत हे जमिनीच्या खाली गाडले जातात आणि त्यानंतर त्या जीवाश्म इंधनामध्ये त्याचं रूपांतर जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं आणि म्हणून आपल्याला मिळणारा कोळसा असेल किंवा पेट्रोल सारखे प्रोडक्ट्स असतील, हे आपल्याला या जीवाश्म इंधनाचाच एक प्रकार असलेला पाहायला मिळतो. तर हा पहिला प्रकार झाला तुमचा कन्झम्प्टिव्ह यूज. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे? तर तो आहे तुमचा प्रोडक्टिव्ह यूज. आता प्रोडक्टिव्ह यूजमध्ये काय केलं जातं? तर यामध्ये प्रोडक्टिव्ह यूज म्हणजे जे की कमर्शियली युजेबल व्हॅल्यूज वेअर द प्रोडक्ट इज मार्केटेड अँड सोल्ड. म्हणजे आपल्याकडं ज्या वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, मग त्या प्राण्यांचे वेगवेगळे पार्ट्स असतील किंवा वनस्पतीचे पार्ट्स असतील, याच्यावरती आपण एक वेगळ्या प्रकारची ज्याला आपण म्हणू शकतो की प्रक्रिया करू शकतो आणि ती प्रक्रिया करून त्याचं मार्केटमध्ये तो प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी विकू शकतो आणि त्यापासून पैसा जो आहे तो मिळवला जातो किंवा अर्थार्जन जे आहे ते केलं जातं. आता उदाहरणादाखल आपण जर घ्यायचं झालं तर यामध्ये काही ज्याला आपण म्हणू शकतो की वाईल्ड जीन रिसोर्सेस, म्हणजे ज्याला आपण संकरित नसलेल्या मूळ प्रजाती ज्या आहेत, मग त्यामध्ये जे आहे ते वनस्पतींच्या किंवा पिकांच्या बाबतीमध्ये असेल, म्हणजे आपल्याकडे असलेल्या तांदळाच्या प्रजाती असतील, हळदीच्या प्रजाती असतील, या ज्या काही स्पेसीज आहेत प्लांटच्या, तर त्या स्पेसीज किंवा ॲनिमलच्या स्पेसीज ज्या आहेत ते मूळ स्पेसीज आपण या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत आणि त्या स्पेसीजच्या बाबतीमधलं पर्टिक्युलरली आपण जर पाहिलं तर यामध्ये ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये टस्क ऑफ एलिफंट्स, ज्याला आपण हत्तीचे दात म्हणतो, हत्तीदंत, आणि या हत्तीच्या दातापासून वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स किंवा ज्याला आपण वस्तू तयार केल्या जातात आणि त्याचं जे आहे ते मार्केटिंग त्या ठिकाणी जे आहे ते केलं जातं, तो सुद्धा त्यामध्ये एक यूज म्हणून आहे. त्यानंतर मस्क फ्रॉम मस्क डिअर्स, ज्याला आपण कस्तुरी म्हणतो, त्याचा यूज आहे. सिल्क फ्रॉम सिल्कवर्म्स, रेशीम जे आपण तयार करतो, रेशीम कोश किंवा किड्यांपासून ते जे आहे ते तयार करतो. वूल फ्रॉम शीप्स, ज्याला आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात लोकर आपण जे आहे ते या मेंढ्यांपासून जे आहे ते घेऊ शकतो आणि त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. आता या व्यतिरिक्त सुद्धा इंडस्ट्रीज डिपेंडंट अपॉन द प्रोडक्टिव्ह यूज ऑर व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी, म्हणजे की आपण जैवविविधतेमध्ये असलेले वेगवेगळे जे काही प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत, यांचा वापर आपल्याकडं असणारे जे काही उद्योगधंदे आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत, या त्या ठिकाणी त्याचं ज्याला आपण म्हणू शकतो की कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करत असताना किंवा त्याच्यावर प्रोसेसिंग करत असताना त्याचा वापर जो आहे तो केला जातो. तर उदाहरणादाखल आपण जर घेतलं तर इथं जर पाहिलं तर पेपर अँड पल्प इंडस्ट्री, म्हणजे आपण आज ज्या वह्या वापरतोय किंवा पुस्तकं जे आपण यूज करतोय, ही कशापासून बनतात? तर आपण त्याला पेपरवरती प्रिंटिंग केलं असं म्हणतो. पण हा पेपर मुळात तयार कुठून होतो? तर आपल्याकडं जंगलामध्ये असलेले जे काही बांबूचे प्लांट्स आहेत किंवा असे जे प्लांट्स आहेत की ज्याची साल वगैरे जे आहे, ती बार्क जे आहे, ते मटेरियल आपण पल्प स्वरूपामध्ये त्याचं ज्याला आपण म्हणतो रूपांतर करतो आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपण पेपर फायनल प्रोडक्ट जो आहे तो आपल्या हातामध्ये पडतो आणि त्यावरती आपण लिहायला सुरुवात करतो. म्हणजे हा पेपर येत असताना सुद्धा आपल्याला जंगलामधून किंवा बायोडायव्हर्सिटीच्याच माध्यमातून येतो. दुसरं आहे आपलं प्लायवूड इंडस्ट्री. आज जर आपण पाहिलं तर आपण वर्गामध्ये ज्या बेंचवरती किंवा डेस्कवरती बसतोय ते सुद्धा आपल्याला लाकडी आहेत, आपण त्याला प्लायवूडचे आहेत असं म्हणतो. आता हे प्लायवूडचं मटेरियल म्हणजे कुठून आलं? ते सुद्धा आपल्याला या अशा प्रकारच्या वनस्पतींपासून किंवा प्लांट्सपासून आलं. तर रेल्वेचे स्लीपर्स आहेत, पूर्वीच्या काळी रेल्वेच्या ज्या काही पटरी आपण म्हणतो किंवा ट्रॅक्स आहेत, त्याच्या खाली जे टाकण्यासाठी जे लाकडी ओंडके वापरले जायचे, ज्याला रेल्वेचे स्लीपर्स असं म्हणलं जातं. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर आपण सिमेंटचा वापर त्या ठिकाणी केला जातो स्लीपर्स बनवण्यासाठी. टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे असणारा जो कापूस आहे,
या कापसावरती प्रक्रिया करून आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री आपल्या चालवतो आणि या टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपण त्या ठिकाणी तयार करतो. लेदर इंडस्ट्री आहे दुसरं एक. लेदर इंडस्ट्री म्हणजे काय, तर प्राण्याची जी चामडी आहे किंवा जी कातडी आहे त्याचा वापर जो आहे तो वेगवेगळ्या आर्टिकल्स, उदाहरणादाखल आपण खास करून महिला किंवा मुली असतील त्यांच्यासाठी ज्या पर्स आहेत किंवा जेंट्सच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शूज आहेत किंवा लेदर बेल्ट्स आहेत, लेदर वॉलेट्स आहेत, त्याच्यासाठी आपण त्याचा वापर जो आहे तो करत राहतो. त्यानंतर पर्ल इंडस्ट्री एक महत्त्वाचा, ज्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटीचा यूज किंवा वापर आहे. पर्ल म्हणजे काय, पर्ल म्हणजे मोती. आता जनरली मोती कसे तयार होतात किंवा मोती कशापासून मिळतात, तर समुद्रामध्ये असणारा एक मोलुस्क, ज्याला आपण शंख, शिंपले आपण जे म्हणतो, त्या अर्थानं ज्याला कॅल्कॅरियस कव्हरिंग आहे किंवा कॅल्शियमचं कव्हरिंग असलेला शिंपल्यामध्ये राहणारा जो पर्ल उस्टर नावाचा, ज्याला आपण म्हणतो की शेल लिव्हिंग ॲनिमल आहे, त्या शेल लिव्हिंग ॲनिमल्सच्या माध्यमातून आपल्याला हे पर्ल किंवा मोती जे आहे ते तयार केले जातात. नैसर्गिकरित्या जर आपण पाहिलं तर त्या शिंपल्यामध्ये ज्यावेळेस एखादा वाळूचा कण जाऊन बसतो आणि तो जो पर्ल उस्टर नावाचा शेल लिव्हिंग ॲनिमल आहे किंवा मोलुस्क ॲनिमल आहे, तर तो ॲनिमलचा जे काही तोंडामधलं म्युकस मटेरियल आहे, ज्याला आपण लाळ म्हणतो, त्या लाळेचं आवरण त्या वाळूच्या कणाच्या भोवती तयार होतं आणि त्याच्यापासून मोती जो आहे तो आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. पण आता जर आपण पाहिलं तर पर्ल इंडस्ट्री म्हणजे काय, तर हे नॅचरली न होता आपण आर्टिफिशियली अशा प्रकारचे जे काही, ज्याला आपण म्हणू शकतो की पर्ल उस्टर आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्या शेलमध्ये आर्टिफिशियली किंवा कृत्रिमरित्या आपण ते वाळूचे कण जे आहे ते इन्सर्ट करतो आणि त्याच्यापासून जे आहे ते मोती कलेक्शनचं काम जे आहे ते केलं जातं. म्हणजे अशा रीतीनं आपल्याला आपल्याकडं असणाऱ्या वनस्पती असतील किंवा आपल्याकडे असणारे जे काही, ज्याला आपण म्हणू शकतो ॲनिमल्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, याचा यूज आपण आपल्या फायद्यासाठी किंवा बेनिफिशियल यूजसाठी त्या ठिकाणी जे आहे ते करत असतो, तो आपण या ठिकाणी जो आहे तो पाहिला. त्यानंतर तिसरा आहे आपलं एक सोशल व्हॅल्यू. म्हणजे फक्त बायोडायव्हर्सिटीचा किंवा जैवविविधतेचा वापर हा कन्झम्प्टिव्ह किंवा प्रोडक्टिव्ह यूज पुरता मर्यादित नाही आहे, तर त्याचा सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं मूल्य आहे. आता हे कसं आहे, तर आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी भारतामध्ये राहत असताना आपण वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक या ठिकाणी जे आहे ते एकत्र राहतात आणि यामध्ये या प्रत्येक समूहाच्या आपल्या स्वतःच्या अशा कस्टम्स, ज्याला चालीरीती म्हणतो किंवा रूढी आहेत किंवा परंपरा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, त्या धर्मांची ज्याची त्याची आपापली एक प्रतीकं आहेत आणि त्यानुसार आपण आपले धार्मिक सण असतील किंवा उत्सव असतील किंवा चालीरीती, रूढी परंपरा या ठिकाणी ज्या आहेत त्या साजऱ्या करत असतो. आणि ते करत असताना या धार्मिक उत्सवांमध्ये किंवा सणांमध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात या जैवविविधतेचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी करतो किंवा त्याचं जतन करण्यासाठी सुद्धा एक अर्थानं जे आहे ते त्या ठिकाणी मदत देखील करतो. आता उदाहरणादाखल जर आपण घेतलं तर आपल्याकडं तुळशी जी आहे, ज्याला आपण तुळस म्हणतो, तर आपण दारामध्ये प्रत्येकाचे जे आहे ते तुळस ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन जर पाहिला तर आपण ऑक्सिजन मिळावा म्हणून त्याचा वापर करतो. धार्मिक अर्थाने पण त्याला जे आहे ते ज्याला आपण जोड देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा बरेच मंडळी जे आहे ते आपल्याकडे त्याचा जे आहे ते प्लांटेशन त्या ठिकाणी करतात. पिंपळाच्या वृक्षाच्या बाबतीत आहे, आंब्याचा वृक्ष आहे किंवा कमळ आहे, हे जे ज्याला आपण म्हणू शकतो की असे जे काही प्लांट्स आहेत याचा आपण धार्मिक उत्सव किंवा सणांमध्ये वापर जो आहे, मग त्याची पानं असतील, त्याची फळं असतील किंवा त्याची फुलं आहेत, जी की आपण आर यूज्ड इन वर्शिप, म्हणजे पूजा करण्यासाठी, वेगवेगळ्या धार्मिक देव असतील, देवता असतील किंवा आणखी ज्याला आपण वेगवेगळ्या धर्मांमधलं जे काही प्रतीक असतील, तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर जो आहे तो करत असतो. म्हणजेच काय, तर जो मनुष्य प्राणी जो आहे, जो की आपण मॅन इज अ सोशल ॲनिमल म्हणतो, समाजामध्ये राहतो आणि हे करत असताना त्याच्या जीवन जगत असताना वेगवेगळ्या
जे काही चालीरीती रूढी परंपरा घेऊन तो जगत असतो त्यावेळेस देखील या जैवविविधतेचं महत्त्व किंवा व्हॅल्यू त्याच्या दृष्टिकोनातून असलेली पाहायला मिळते. त्यानंतर आणखी एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये इथिकल व्हॅल्यूज. आता इथिकल म्हणजे इथिक्स, ज्याला आपण नीतिमूल्य म्हणतो. म्हणजे जीवन जगत असताना आपण फक्त आणि फक्त काही पैसा आहे किंवा संपत्ती आहे या अर्थानेच आपण एखादा मनुष्य जो आहे तो चांगला आहे किंवा वाईट आहे अशा अर्थानं म्हणत नाही, तर त्यासाठी आपण काही नीतिमूल्य जे आहे ते ठरवून दिलेले आहेत. म्हणजे प्रामाणिकपणे काम करणं असेल, मेहनत करणं असेल किंवा खोटं न बोलणे, आपण अशी ज्याला इथिकल व्हॅल्यूज या अर्थाने आपण म्हणतो. तर मग हे जे नीतिशास्त्र आहे किंवा ज्याला आपण इथिक्स आहे किंवा नीतिमूल्य आहेत, याचं एक मोठ्या प्रमाणात आपल्या मनावरती म्हणा किंवा समाजावरती पगडा असतो. म्हणून आपण समाजामध्ये वावरत असताना सुद्धा एखादी वाईट गोष्ट करत असताना तो व्यक्ती घाबरत असतो किंवा त्याच्यावरती सुद्धा एक प्रकारचा समाजाचा दबाव असतो किंवा चांगल्या गोष्टी करत असताना समाजामधून त्याला चांगल्या पद्धतीचं वागणूक किंवा प्रतिष्ठा सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते लाभत असते. आणि मग ह्या ज्या काही इथिकल व्हॅल्यूज आहेत, या इथिकल व्हॅल्यूजचा सुद्धा उपयोग आपल्याला जैवविविधतेच्या वापरासाठी म्हणा किंवा जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आपण करू शकतो. म्हणजे वनस्पतीचं संवर्धन असेल, प्राण्यांचं संवर्धन असेल, त्याच्यासाठी आपण करत असतो. आता उदाहरणादाखल जर घेतला तर आपण इथिकल इश्यूजमध्ये लाईक ऑल लाईफ मस्ट बी प्रिझर्व्ड, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणू शकतो की धार्मिक याच्यामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेले आहे साहित्यामध्ये, की आपल्याला या पृथ्वी तलावरती प्रत्येक सजीवाला एक स्वतःचा असा जगण्याचा अधिकार आहे. आणि वेगवेगळ्या धर्मांच्या बाबतीत मग कुराण असेल, बायबल असेल किंवा भगवद्गीता असेल, या सर्वांमध्ये सुद्धा आपल्याला याचा उल्लेख जो आहे तो आलेला पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक सजीवाला ज्याला आपण म्हणू शकतो जगण्याचा अधिकार आहे, त्यासोबतच त्याचं जतन करणं जे आहे ते गरजेचं आहे या अर्थानं. त्यासोबतच आणखी एक जो कन्सेप्ट आहे ज्याला लाईव्ह अँड लेट लाईव्ह, ज्याला आपण म्हणू शकतो की स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या, या अर्थानं लाईव्ह अँड लेट लाईव्ह हा सुद्धा इथिकल व्हॅल्यूचा कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाला या पृथ्वी तलावरती जगत असताना, तो स्वतः जगत असताना इतर सजीव जगण्यासाठी सुद्धा त्या अर्थानं त्याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. त्यासोबतच आणखी जो एक मुद्दा आहे की ऑप्शनल व्हॅल्यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता ऑप्शनल व्हॅल्यूज म्हणजे काय, तर बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये किंवा जैवविविधतेच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही माहीत असलेले त्याचे उपयोग आहेत किंवा वापर आहे तो आपण पाहतो. मग कमर्शियल असेल, सोशल असेल किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की कन्झम्पटिव्ह व्हॅल्यूज असतील. पण आणखी काही ज्याला आपण म्हणू शकतो की जैवविविधतेचे असे काही वापर आहेत की ज्या आजपर्यंत या पृथ्वी तलावरती उपलब्ध असलेले जे काही संशोधन आहे त्यामध्ये त्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळत नाही. म्हणजे दे आर अननोन, माहीत नाही आहे आणि नीड टू एक्सप्लोर, म्हणजे त्याचं संशोधन करणं जे आहे ते या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला ह्या ज्या काही भविष्य कालावधीमध्ये किंवा भविष्यामध्ये आपल्याला या जैवविविधतेची जी आवश्यकता पडणार आहे, वनस्पतींच्या बाबतीत असेल, प्राण्यांच्या बाबतीत असेल, विशेषतः समुद्रामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत किंवा ज्याला आपण फिशेस आहेत, मोलुस्क आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा यूज किंवा त्याचं महत्त्व कसं आहे किंवा ते आपल्याला कसे उपयोगी पडू शकतात याबाबत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जरी आज संशोधन झालेलं असलं किंवा माहिती असली तरी ही माहिती आपल्याला या ठिकाणी अपुरी पडते. आणि म्हणून आजही या पृथ्वी तलावरती अशा कित्येक बाबी आहेत की या जैवविविधतेच्या किंवा वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती नाही आहेत आणि त्याचं संशोधन या ठिकाणी जे आहे ते करणं किंवा शोध घेणं, एक्सप्लोर म्हणजे शोध घेणं या अर्थानं जे आहे ते गरजेचं असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जो आपण व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी या मुद्द्यावरती जे काही आपण या ठिकाणी जो आहे तो अभ्यास केला, यामध्ये या बायोडायव्हर्सिटीचे किंवा जैवविविधतेचे आपल्याला कोणकोणते
ज्याला आपण म्हणू शकतो की वापर किंवा त्याचं मूल्य कसं आहे, मग सोशल समाजाच्या दृष्टीने कसं आहे, कन्झम्पशनच्या बाबतीमध्ये कसं आहे किंवा प्रोडक्टिव्ह यूज म्हणून आपण त्याचा कसा वापर करतो, ह्या सर्व बाबी आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.